नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर माझं नाव रोहित सरनाईक. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 3,000 रुपये मिळणार आहेत. तर लवकर हा फॉर्म भरून घ्या. तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी सर्व काही डिटेल्समध्ये तुम्हाला फॉर्म हा कसा भरायचा आहे सर्व काही सांगणार आहे. आणि त्याच्यापूर्वी मी तुम्हाला GR दाखवणार आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी आलेला GR. तर चॅनलवरती पहिल्यांदा असाल, चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर पाहू शकता इथे वयोश्री योजनेअंतर्गत हा GR जो आहे तो पाहू शकता 6 फेब्रुवारीला हा GR आलेला आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना पाहू शकता योजनेचे नाव मुख्यमंत्री वयोश्री योजना म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत सादर पाहू शकता इथे तुम्हाला. तर मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत तर 65 वर्षावरील त्यापेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहेत 3,000 रुपये. ते पुन्हा DBT अंतर्गत हे पैसे म्हणजे त्यांच्या उपचाराकरता त्यांच्या म्हणजे दैनंदिन जीवनाकरता म्हणजे हे 3,000 रुपये त्यांच्या कामा पडतील. त्यासाठी हे 3,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये म्हणजे जे अकाउंट नंबर बँक खात्याला लिंक आहे आधार कार्ड नंबर त्यांच्या अकाउंटमध्ये DBT अंतर्गत त्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होणार आहेत. म्हणजे काय करायचे, जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्याच्या औषधीकरिता काही त्यांच्या गरजेकरता हे 3,000 रुपये सन्मान निधी म्हणून त्यांना देण्यात येणार आहे. 3,000 रुपये हे वयोश्री योजनेअंतर्गत त्यांना हे पैसे मिळणार आहेत. जसं की काही ज्येष्ठ नागरिकांना 3,000 रुपयामध्ये त्यांना 3,000 रुपयामध्ये काही दवाखाना असेल, काही त्यांना बिमारी असेल तर त्यांच्या उपचाराकरता पाहू शकता इथे तिथं समजा त्यांचं काही लागेल तर त्यांना त्या वस्तूसाठी कोणत्याही वस्तूसाठी तर पाहू शकता सर्व प्लंबर रिपेरिंगचं जे पाहू शकता या अंतर्गत त्यांना हे पैसे मिळणार आहेत. तर खर्च म्हणजे काही पण कमी खर्च तर त्यांच्यासाठी काही खर्चा करता त्यांच्या काही वस्तू मूलभूत गरजेसाठी या पैसे त्यांना मिळणार आहेत. तर पाहू शकता राज्य शासनाने 100% आर्थिक म्हणजे 100% हे 3,000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत. 100% ज्येष्ठ नागरिकांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होणार आहेत. त्याच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हे पैसे जे आहेत ते तुम्हाला DBT अंतर्गत तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत. म्हणजे ज्या लाभार्थ्याच्या अकाउंटला मोबाईल म्हणजे आधार कार्ड नंबर लिंक आहे त्या अकाउंटमध्ये पैसे ऑटोमॅटिक जमा होऊन जातील. तर पाहू शकता इथे तुम्हाला सर्व काही मी इन्फॉर्मेशन देणार आहे आणि तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते सुद्धा मी याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही हे डिटेल्समध्ये सांगणार आहे. आणि फॉर्म कसा भरायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चॅनलवरती पहिल्यांदा असाल, चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्व मित्रांना तुमचा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि ज्येष्ठ नागरिकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर पाहू शकता योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे. सर्वात पहिल्यांदा आधार कार्ड किंवा मतदान कार्ड तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय तुम्ही म्हणजे कोणत्याही राष्ट्राची बँक पाहिजे तुमचं बँक पासबुकची झेरॉक्स, आधार म्हणजे 2 पासपोर्ट साईज फोटो आणि स्वातंत्र्य घोषणापत्र आणि शासकीय ओळखपत्र म्हणजे शासनाचं तुम्हाला ओळखपत्र पाहिजे तुमचं डेट ऑफ बर्थ प्रूफसाठी. तर पाहू शकता इथे तुम्हाला सर्व काही मी GR सांगितलेलं आहे. तर तुम्हाला पाहू शकता इथे हा फॉर्म भरायचा आहे मुख्यमंत्री वयोश्री योजनेकरता लाभांसाठी. तर अर्ज नमुना तर पाहू शकता सर्वात पहिल्यांदा करायचा अर्ज नमुना तुम्हाला क्रमांक तुमचा हा फॉर्म भरल्यानंतर मिळून जाईल. तर तुम्हाला इथे पासपोर्ट साईज फोटो चिपकवायचा आहे. संपूर्ण अर्जदाराचे नाव इथे सर्व काही डिटेल्समध्ये तुम्हाला इथे पुरुष म्हणजे सर्व काही बँक डिटेल्स अर्जदाराचे बँकेचे नाव संपूर्ण पत्ता बँकेचा शासनाचा इथे सर्व काही तुम्हाला शाखा दाखवलेली आहे, खाते क्रमांक त्याच्यानंतर IFSC कोड तुम्हाला इथे दाखवलेला आहे. तर सर्व काही इथे तुम्हाला बँकेचे डिटेल्स सर्व काही संपूर्ण तुमची माहिती भरायची. अर्जदाराला सोबत जोडणारी कागदपत्रे तर पाहू शकता आवश्यक कागदपत्रे हो नाही इथे तुम्हाला सर्च करायचे जोडले आहे हो नाही. त्याच्यानंतर आधार कार्ड, त्याच्यानंतर राष्ट्रीय बँक पासबुक, पासपोर्ट 2 फोटो, त्यानंतर कुटुंबाचं इथं तुमचं राशन कार्ड त्यानंतर तुमचं सर्व काही तुम्हाला इथे जे डॉक्युमेंट आहे तुमच्यापाशी ते तुम्हाला त्या डॉक्युमेंटची झेरॉक्स जोडायची आहे इथे आणि तुमची स्वाक्षरी करायची. पाहू शकता अर्जदाराचे नाव आणि स्वाक्षरी त्याच्यानंतर तुमचा जो इथं घोषणापत्र असं सोय घोषणापत्र तो सुद्धा तुम्हाला इथे भरायचं आहे. सर्व काही फॉर्मची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला GRची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर चॅनलवरती पहिल्यांदा असा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्व मित्राला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.